कुकडी नदी काठच्या मोटारींच्या केबल चोरट्यांनी काबून त्याच ठिकाणी जाळल्या आणि त्यामधील तांब्याच्या तारा काढून नेल्या असल्याची घटना पिंपळवंडी आणि कांदळी परिसरात घडली आहे. यामध्ये 70 ते 80 शेतकऱ्यांचं सुमारे 1.5 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. पाहुयात याबाबतची अधिक माहिती घेतली आहे आमचे पिंपळवंडीचे प्रतिनिधी विनोद रायकर यांनी. काल रात्री आपल्या कुकडी नदीला पाणी सुटलं. मला वाटते साधारण 1च्या सुमारात पाणी सुटलं. तर आम्ही सर्व शेतकरी आमच्या ज्या मोटरी आहेत त्या आम्ही पहिल्या काढल्या होत्या, त्याच्या केबली काढल्या होत्या. पण केबली जोडल्याच्या नंतर 1 वाजता आम्ही केबल जोडली. केबल जोडल्याच्या नंतर त्या मोठ्या पुला बसून तर ह्या किटीवर पर्यंत टोटल अख्ख्या केबली चोरीला गेल्या. प्रत्येकी केबलीची किंमत प्रत्येक मोटरीवाल्याचे कमीत कमी 18,000 रुपये असं नुकसान झालेलं आहे. त्यातून त्यात मला वाटते सगळ्या मोटरी असतील 80 ते 90 मोटरी आहेत या टोटल नदीला. तर कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याचं 18,000 रुपयाचं नुकसान झाले. हे चोरटे कुडालची काय आम्हाला काय माहित नाही. आम्ही गेले 2 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत तिथं जागलो. त्या चोरट्याने अक्षरशः आहे ना असं मोठं असं सरंग कसा रचितो त्या सरणासारखं लाकडं काढली आथरली होती. तिच्यावर केबलींचा ढीग आणि आमच्या डोळ्या देखत आमच्या केबली जळाल्या. 18,000 रुपयाचं नुकसान आमचं झालेलं आहे. काय करणार शेतकरी? एकतर शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही. आता पाणी आले आत्ताशी अख्खं पिकं जळून गेली. मग पाणी आले कॅनोलला मागच्या वेळी अख्खं रोटेशन सोडलं महिन्याचं का 2 किती महिन्याचं 1.5 महिन्याचं का 2 महिन्याचं. तेव्हा पाणी अख्खं तिकडे लावून दिलं आणि आत्ताशी पाणी सुटलंय. अख्खं माल जळून तर गेलं. आता केबली चोरीला गेल्यात. काय करायचं शेतकऱ्यांनी? याला सर्वस्व जबाबदार कोण जबाबदार हा प्रश्न मोठा पडलेला आहे. काल रात्री या ठिकाणी कुकडी नदीला पाणी आलं. पाणी आल्याचा उपयोग झाला नाही. पाणी आल्यानंतर 12-1च्या नंतर इथल्या सगळ्या आमच्या अभंगवाडी असेल, भटकळवाडी असेल, रासकरवाडी असेल, पिंपळवंडी स्टँड असेल, सर्व ठिकाणच्या केबली चोरीला गेलेल्या आहेत. या एकतर पाणी आलं कुठंतरी पाणी आलं तर मोटरी चालू करायच्या पाहतो तर केबली नाहीत. उभी पिकं जळू लागलीत. ऊस असेल, मका असेल, घास असेल, कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचं नुकसान या ठिकाणी या परिसरामध्ये झालेलं आहे. केबलींचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तरी मायबाप सरकारने याची दक्षता घ्यावी. धन्यवाद. शून्य पाईन टाईप करून सक्सेस करा. घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.